कला दर्पण न्यूज। हुपरी नगर परिषदेच्या सन 2017 ते 2022 या 5 वर्षांच्या लेखा परीक्षणात तब्बल 6,16,00,000ची रक्कम आक्षेपाधीन व वसूलपात्र असल्याचं समोर आलं असून त्यापैकी सुमारे 2,93,00,000 वसूलपात्र असल्याचा दावा आहे। मात्र या रकमेच्या वसुलीसाठी आजतागायत ठोस कारवाई झाली नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मागील लेखा परीक्षणात डेड स्टॉक रजिस्टर व नगर परिषदेच्या प्रत्यक्ष मालमत्तेबाबत ठोस उल्लेख नसल्याने या संपूर्ण प्रकरणाचं विशेष लेखा परीक्षण करण्याची मागणी होत आहे। उपलब्ध दप्तरावरच ऑडिट झाले असेल तर आवश्यक रजिस्टर, बिल, वाउचर व पूरक कागदपत्र संबंधित विभागांकडून का मागवण्यात आली नाहीत याचीही चौकशी करावी अशी मागणी आहे। लेखा परीक्षणातील परिच्छेद क्रमांक 13 मध्ये सुमारे 5 लाखांची वसूलपात्र रक्कम नमूद असल्याचा दावा असून संबंधित आर्थिक व्यवहारांची वेगवेगळ्या वर्षांच्या लेखा परीक्षणात नोंद कशी झाली याची फेर तपासणी करण्याची मागणी होत आहे। डेड स्टॉक मधील वस्तू प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, कोणत्या वस्तू नादुरुस्त अथवा गायब आहेत यासाठी तातडीने प्रत्यक्ष पंचनामा करून जबाबदारी निश्चित करावी। वस्तू गायब आढळल्यास केवळ अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल न करता संबंधित काळातील जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली। दरम्यान कर हुपरीचा, पैसा हुपरीचा, मग रोजगाराची संधी हुपरीवासियांना का नाही असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। नगर परिषदेच्या कामे व कंत्राटांमध्ये स्थानिक युवक, कामगार आणि व्यावसायिकांना किती रोजगार मिळाला याची माहिती प्रशासनाने जाहीर करावी अशी मागणी आहे। विशेष लेखा परीक्षण, डेड स्टॉकचे पंचनामे, वसूलपात्र रकमेची वसुली, जबाबदारी निश्चिती आणि स्थानिकांना रोजगाराचं प्राधान्य याबाबत प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन पारदर्शकता दाखवावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.